नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोटा म्हणजे ज्या काही 70% सीट असतात जिथे की कॅटेगरीनुसार प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जातं आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जी फीस आहे ना ती फीस लागू होते। जसं की जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमधून येताय, मुलगा असो मुलगी असो, तुम्हाला फक्त 1,500 मध्ये ॲडमिशन दिलं जातं। तुम्ही फीचे NTB, NTC, NTD कॅटेगरीमध्ये येतात, तुमच्याकडे कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट आहे, रूलनुसार तुमचं उत्पन्न आहे, त्या कंडिशनमध्ये मुलगा असो मुलगी असो तुम्हाला फक्त 10% फीस द्यावी लागते। म्हणजेच एखाद्या कॉलेजची 3 लाख असेल तर तुम्हाला एका वर्षाचे 30,000 रुपये द्यावे लागतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। बाकी जेवढ्या बी कॅटेगरीमधल्या मुली आहेत त्या मुलींसाठी पण 10% फीस राहते। म्हणजेच जर एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची फीस 3 लाख असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एका वर्षाचे 30,000 रुपये द्यावे लागतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर EWS, EBC, ओपन, ACBC आणि OBC कॅटेगरीमधून जर मुलगा असेल तर तुम्हाला 50% फीस पेमेंट करावी लागते। जसं की एखादं कॉलेज जर समजा 3 लाख फीस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 1.5 लाख किंवा 1,80,000 रुपये एवढं अमाऊंट त्या ठिकाणी पेमेंट करावं लागतं। तर अशा कॉलेजमध्ये तुम्हाला 70% सीटमधून जे अलॉटमेंट होतं ना कॅटेगरी वाईज, तर त्या कॅटेगरीमधून तुम्हाला सीट अलॉटमेंटसाठी यावर्षी किती ऑल इंडिया रँक असायला हवा जेणेकरून की तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट होणार आहे, याची मी सविस्तर माहिती शेअर करणार आहे। पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो कट ऑफ आहे तो लास्ट इयर 2025ला जेवढ्या काय सीट होत्या कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्समध्ये राऊंड 1च्या त्याच्यानुसार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। यानंतर ह्या वर्षी जे आहेत ते सीट इन्क्रीज झालेले आहेत, जवळपास 300 जागा MBBSच्या वाढल्या आहेत, त्याच्यामुळे मॅक्झिमम मुलं MBBSला गेले। त्या कंडिशनमध्ये हा कट ऑफ अजून पण कमी येणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। त्याचबरोबर जर BMSचं एखादं नवीन कॉलेज पार्टिसिपेट करेल किंवा जुन्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी वाढेल तर त्या कंडिशनमध्ये हा कट ऑफ ऑल इंडिया रँकनुसार अजून कमी जाऊ शकतो, हे पण तुम्हाला आठवून ठेवणं आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी 400 450 मार्क असतील समजा ते बाहेर राज्यामध्ये जाऊन MBBSला ॲडमिशन करतील, मग UP असो, छत्तीसगड असो, कर्नाटक असो, कुठेही असो, तसे विद्यार्थी जास्त आउट झाले तर त्या कंडिशनमध्ये हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो। त्याच्यामुळे माझं तुम्हाला सिंपल सांगणं आहे, जर तुम्ही नीट क्वालिफाय केली असेल तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करा, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला जी काही 1,000 रुपये फीस असते ती पेमेंट करा आणि शेवटच्या राऊंडपर्यंत प्रयत्न करा जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये आणि इन चान्स 6व्या-7व्या राऊंडला तुम्हाला खूप कमी रँक पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं। आता SC कॅटेगरीसाठी जर तुमचा ऑल इंडिया रँक 5 लाख ते 5.5 लाखाच्या मध्ये येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंटचा चान्स लागू शकतो। ST कॅटेगरीमधून 7 लाख ते 7.5 लाखाच्या दरम्यान तुमचा ऑल इंडिया रँक असेल तुम्हाला BMSचं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं। FJ कॅटेगरीमधून 5.5 ते 5,40,000 पर्यंत तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चालू शकतात। NTB कॅटेगरीसाठी पण 5.5 ते 5,40,000 पर्यंत तुम्ही एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चालू शकतात। NTC कॅटेगरीसाठी 5.5 लाख ते 5,40,000 तुमचा एक्सपेक्टेड असणार आहे। त्याच्यानंतर NTD कॅटेगरीसाठी तुम्ही 5,20,000 ते 5,30,000 एवढा ऑल इंडिया रँक घेऊन चालू शकतात। OBC कॅटेगरीसाठी 5,40,000 ते 5,50,000 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। ACBC कॅटेगरीमधून तुम्ही एक 6 लाखापर्यंत तुमचा एक्सपेक्टेड जो आहे तो ऑल इंडिया रँक या ठिकाणी कन्सिडर करू शकतात। ओपन कॅटेगरीमधून तेच तुम्हाला 5,30,000 ते 5,40,000 दरम्यान रँक येत असेल तर महाराष्ट्र स्टेटमध्ये 70% स्टेट कोट्यामधून कोणतं ना कोणतं एक मेडिकल कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं। तर हा एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक होता सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट BMS कॉलेजचा। त्याची सविस्तर माहिती आणि तुम्हाला फीस किती लागू शकते सीट अलॉटमेंट नंतर त्याची पण माहिती मी शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट किंवा ऑल इंडिया कोट्यामार्फत ॲडमिशन करणं असेल आणि तुम्हाला पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल किंवा फक्त पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।